त्याचं एकूण रूप जे आहे ते बंडखोर तरुण, तर हे जे त्याचं आत्ताचं रूप आहे, केस बांधलेले, त्या ह्याच्या जीन्स वगैरे, ह्याच्यासाठी तुला काही घरात संघर्ष करायला लागला का आगे बढो होतं आईबाबांकडून? नाही, संघर्ष असा नाही करायला लागला. आपण जर जुने फोटोज बघितले असतील तर आपल्याला कळेल की 80च्या दशकात बाबांचा पण एक ॲफ्रो होता. आणि त्याच्याहून पुढे जाऊन मी शाळेत असताना एक जे नियम असतात की केस कापले पाहिजेत, एक शिस्तबद्ध असते, त्याला थोडा विरोध म्हणून मी 11वी पासून केस वाढायला सुरुवात केली. मग त्याला म्युझिकाचं वेगळं स्वरूप मिळालं. मग एक अभ्यास करताना कल्चरल रिप्रेझेंटेशन आणि कुरळे केस ह्याचा पण एक थोडा वेगळा संदर्भ लागला. आणि त्यापुढे जाऊन थोडी मस्ती करायची म्हणून मी वाढवायचं बघत राहिलो की कधीतरी ओरडतील घरचे कधीच ओरडले नाहीत, मी वाढवायला मोकळा झालो.